हॅलो. तुम्ही आता इंटरनेटवर एक पोस्ट सध्या व्हायरल होते, ती ऐकली असेल अबाउट सोनाली बेंद्रे. तर शी इज अ कॅन्सर सर्वायवर, एव्हरीवन नोज. आणि शी रिवेल की ती आता ऑटोफेजी म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग ती करते आणि ती रोज तिचं दिवसाला 1.5 मील ती घेते. तर मग आता हे ज्या पोस्ट तुम्ही वाचल्या असतील आणि कॅन्सर सर्वायवर, कॅन्सर पेशंट म्हणून तुम्हालाही असं वाटलं असेल की आपण हे सगळं करायला पाहिजे, तर थांबा. प्रत्येक पेशंटचा टाईप, कॅन्सर टाईप हा वेगळा असतो. प्रत्येक पेशंटची बॉडी ही वेगळी असते, बॉडी टाईप वेगळा असतो. आणि मग तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघून कुणाच्या अजिबात करायला नको. हे करताना तुम्ही तुमच्या ऑन्कोलॉजिस्टला विचारून त्यांच्या सल्ल्याने ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट आठवते का, तुमचे पूर्वज म्हणजे आपले आजी आजोबा, माझ्या आजोबा नेहमी म्हणायचे उशिरा जेवायच्या बाबतीत मला ते एक नेहमी मला त्यांचं आठवतं की उशिरा जेवलं ना तर राक्षसाच्या पोटात जातं. तर आम्ही ते घाबरून लवकर जेवायचो. तर आत्ता त्याचं मिनिंग आम्हाला मोठं झाल्यानंतर कळालं की ते त्यांचे जे थॉट्स होते ते त्याच्यामध्ये पण सायन्स होतं. आणि ते त्यांचं चक्र जे होतं लाईफचं ते सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यावर चालायचं. ती जरी लाईफस्टाईल आपण बाळगली ना तरी खूप आहे. आता मी माझ्या लाईफमध्ये याचं कॅन्सर सर्वायवल म्हणून मी संध्याकाळी 6 नंतर काही खात नाही. आणि अगदीच असं नाही, कधी कधी बाहेर अगदी जाणं झालं 6 महिन्यातून तर माझं ते होतं उशिरा खाणं. पण जे काही तुम्ही हे बघून न्यूज यांनी केलं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणून मी पण करतं, तर असं करू नका. सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. थँक्यू सो मच.